संसद भवन संकुलात नव्यानं बांधलेल्या प्रेरणास्थळाचं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज लोकार्पण केलं। यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर मान्यवर उपस्थित होते। संसद भवन परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देशातल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा आता एकाच ठिकाणी म्हणजे प्रेरणास्थळ इथं स्थापन करण्यात आल्या आहेत। यामुळे संसद भवनाला भेट देणाऱ्या मान्यवरांना आणि अभ्यागतांना ते एकाच ठिकाणी बघता येतील। भावी पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशानं महान व्यक्तींच्या जीवनकथा आणि संदेश नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असं लोकसभेचे मावळते अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी हो, बाबा साहब अंबेडकर हो, महाराणा प्रताप हो, चाहे शिवाजी, छत्रपति शिवाजी हो, सभी प्रतिमाओं को हमने एक स्थान पर लाया है ताकि आने वाली पीढ़ी जितनी भी प्रतिमाएं हैं 15 प्रतिमाओं के बारे में जानकारी प्राप्त कर सके, उनके जीवन दर्शन के बारे में जानकारी प्राप्त, उनके संघर्षों के बारे में, और उन्होंने इस देश के इतिहास में जो आध्यात्मिक सांस्कृतिक योगदान के साथ भारत को उच्चतम स्तर पर ले जाने का उनका योगदान है, उस पीढ़ी को जान सके। इसीलिए इन सब प्रतिमाओं को सम्मानपूर्ण तरीके से एक स्थान पर लाए। आने वाला समय ये प्रेरणा स्थल सभी संसद देखने वाले आगंतुक अतिथियों और नौजवानों के लिए विशेष स्थान होगा।